ठेवतो, विश्वास ठेवतो. त्याचा नाश होऊ नये. कशासाठी क्रुसावर त्यानं दिला? एका वाक्यात उत्तर, नाश होऊ नये. कोणाचा नाश होऊ नये? जो येशूवरती विश्वास ठेवतो. का धर्म बदलतो? काय करतो? विश्वास विश्वास ठेवतो की बाबा काय विश्वास आहे? तुझ्या मृत्यूच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा झाली, बस. आमेन. देवानं जगावर एवढी प्रीती केली. केवढी प्रीती केली? एकदम सुंदर सांगितलं, फक्त तुम्हाला क्रुसावरती विश्वास ठेवायचा. आमेन. क्रुसावर असणारं बलिदान, देवाचं सर्वोत्तम प्रेम, त्यानं आपला एकुलता एक पुत्र, म्हणजे याच्यानंतर अर्पण करण्यासाठी दुसरी गोष्टच नाही. आमेन. याच्यानंतर देवाकडं सर्वोत्तम अशी गोष्ट कोणती नव्हतीच. एकुलता एक शर्ट, एकुलता एक गाडी, एकुलता एक मुलगा. ज्या एकुलता एक येतं ना, त्याच्यावरती खूप प्रेम असतं. तर आम्हाला कळतं याच्यानंतर दुसरं माझ्याकडे काही नसणार आहे. म्हणून आम्ही पाहतो की तो म्हणतो क्रुसावर सर्वोत्तम प्रेम तुम्हाला का दिसतं? कारण तो त्याचा एकुलता एक पुत्र होता. ह्याच्यानंतर दुसरं देण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं. सर्वोत्तम त्यानं देऊन टाकलं. आणि हेतू काय? उद्देश काय? फक्त त्याच्या पुत्रावरती विश्वास ठेवायचा. आज रात्री नुसता तुमचा त्याच्यावरती विश्वास असला ना, मला प्रभू यातून सुटका देणार आहे, तो म्हटला तुझं तारण झालं. आमेन. तू आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास धर आणि मुखानं कबूल कर. दोनच गोष्टी आवश्यक आहे. पहिल्या अंतःकरणामध्ये विश्वास आणि मुखानं कबूल काय? तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. आमेन. मग पेत्राला तो विचारतो ना, पेत्रा लोक मला काय म्हणून समजतात? तो म्हटलं कोणी म्हणतं आपण मोशे, कोणी म्हणतं एलिया, कोणी म्हणतं संदेष्ट्यापैकी एक. तो म्हटलं जाऊ दे, लोक काय समजतात त्याच्यापेक्षा तू मला काय समजतो. 12 शिष्यांपैकी सगळे शिष्य तोंड मिटून बसले, एकानं पण मुखानं कबूल करायला तयार नाही. पेत्राकडे इतका विश्वास होता. तो म्हटला प्रभू तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. हा शब्द ऐकल्याबरोबर तो म्हटला या खडकावरती मी आपली मंडळी रचेल, या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. का देऊ नाही का? जर तुमचा देवावरचा ख्रिस्तावरचा विश्वास तुम्ही डिक्लेअर केला, ज्या दिवशी तुमचा विश्वास तुम्ही डिक्लेअर करता, तोच दिवस तुमच्या सुटकेचा दिवस आहे. आमेन. दुसरं काहीच तुम्हाला करावं लागणार नाही. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, पहा इतकं सुंदर आहे, जो येशूवरती विश्वास ठेवून मरतो, मरायला सुद्धा सांगितलं येशूवरती जितके लिहून ठेव इथून पुढे, जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवून मारतात ते धन्य. का धन्य? हा, ज्या लोकांना ख्रिस्तावरती विश्वास नाही त्यांना दरवर्षी त्या व्यक्तीला मोक्ष मिळण्यासाठी काहीतरी कर्म करावं लागतं. मेल्यावर पण सुटत नाही, तुला मोक्ष मिळायला पाहिजे. ती व्यक्ती स्वप्नात येऊन सांगते मला मोक्ष मिळाला नाही, मोक्षासाठी प्रार्थना कर, मोक्षासाठी काहीतरी कर. परंतु येशूवरती विश्वास ठेवल्याबरोबर तो म्हणतो ख्रिस्तावरती विश्वास ठेवून मरा. मरण तर सगळ्याला येणार आहे, पण विश्वास ख्रिस्तावर ठेवायचा आणि मरायचं. आणि आता काय झालं? तो म्हणतो ज्यास प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती बसून येईल, मेलेले पहिल्यांदा उठणार आहे. किती अद्भुत योजना आहे. आता याचा परिणाम काय होतो माहिती का? जर तुमचा ख्रिस्तावरती विश्वास आहे तर मेलेल्या व्यक्तीच्या शक्तीवर तुमचा विश्वासच नाही ना. हालेलुया. एक व्यक्ती मेली, ती व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ शकत नाही, ती व्यक्ती तुमची हानी करू शकत नाही, ती व्यक्ती तुमचं नुकसान करू शकत नाही. मग तुमचा अंतःकरणामध्ये विश्वास पाहिजे ना. आता प्रॉब्लेम काय? तुमचा विश्वास ख्रिस्तावरती कमी आणि लुसिफरवरती जास्त. तुमचा विश्वास जिवंत ख्रिस्तावरती कमी आणि तुमच्या मेलेल्या व्यक्तीवरती जास्त. मग ती व्यक्ती स्वप्नात येते, ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते, ती व्यक्ती तुमच्या घरामध्ये काहीतरी गडबड करते. पण शास्त्र काय सांगतं माहिती का? क्रुसावरती देवाचं अलौकिक प्रेम, आणि ते प्रेम काय सांगतं? तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, बस. आमेन. मग सुंदर नामे दरवाजावरचा लंगडा भिकारी, तो पेत्र त्या लंगड्या भिकाऱ्याला म्हणतो माझ्याकडं सोने रुपये काय? ऐका बरं का, जे आहे मी ते तुला देतो, येशूच्या नावानं उठ चालू. उठ आणि चालू लाग. त्या व्यक्तीनं या नावावरचा विश्वास प्रगट केला म्हणून तो उड्या मारत चालत गेला. हालेलुया. हा विश्वास प्रगट करणं आहे. तुम्ही चर्चमध्ये याल, प्रार्थना कराल, तुम्ही म्हणाल आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्ही आजारी आहोत, आमच्या घरामध्ये प्रश्न आहेत, आम्ही कर्जामध्ये आहोत, आम्ही आणि आजारी आहोत, पुष्कळ गोष्टी घेऊन तुम्ही याल. पण तुम्ही मुखानं जर कबूल केलं नाही क्रुसावरच्या देवाचं, तुम्हाला प्रेम समजणार कसं? पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुखानं कबूल कराल, असं लिहिलंय पेत्राचं पहिला चमत्कार, येशू ख्रिस्त गेल्यावरती ज्या पेत्रानं येशूला शिव्या दिल्या होत्या,
नाकारलं होतं, पण त्या पेत्रानं आपल्या मुखानं त्या देवावरती आपला विश्वास प्रगट केला. आज तो पेत्र तो शब्द बोलताना म्हणतो, मी सांगतो तुला येशूच्या नावानं चालू लाग. याचा विश्वास, त्या लंगड्याचा विश्वास, या दोघांच्या विश्वासाच्या द्वारे त्याचं तारण झालं, त्याची सुटका झाली. हीच महान योजना जगामध्ये सांगितली गेली. कान देऊ नाही का? ज्यास तुम्ही परमेश्वराकडे, येशूकडे येताना, मग तिथं तुम्हाला कुठल्याच अर्पणाची गरज आहे. ना नारळ, ना मेणबत्ती, ना हार, ना कोंबडी, ना बकरं तुम्हाला सुटका देणार. फक्त तुमचा विश्वास, फक्त तुमचा विश्वास. आणि हीच क्रूसावर योजना देवानं सांगितली. आता तुला अर्पणाची गरज नाही. यायचं देवाच्या मंदिरामध्ये आणि म्हणायचं, प्रभू मला बरं करत आहे, बस. आमेन. प्रभू मला लेकरू देत आहे, बस. आमेन. येशूच्या नावानं मला मिळाले, हालेलुया. येशूच्या नावानं मला मिळाले. पुष्कळ लोक मला सांगतात, आम्ही चाललो पेपरला, मला 2-3 दिवस सारखे फोन येत होते, माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा. इतकी घाबरती त्या पेपरला. पण तुम्ही येशूच्या नावानं तिला ज्ञान द्या. मी म्हणतो, काय यांचा येशूच्या नावावरती विश्वास आहे? येशूच्या नावानं तुम्ही फक्त म्हणा, ओके, येशूच्या नावानं ज्ञान द्या तिला. आमेन. मला काय जातंय? येशू सगळं करतो, ठीक आहे, ओके. आणि मग संध्याकाळी त्यांचा मेसेज येतो. माझ्या मुलीला बघून मी खूप आनंदी झाले. का तर तिला इतका सोपा पेपर गेला, जो आयुष्यात तिला कधी सोपा जात नव्हता. या नावातली ती ताकद आहे. म्हणून म्हटलं क्रूसावरचं प्रेम सर्वोत्तम आहे. हालेलुया. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे, प्रत्येक प्रश्न. आमेन. परवा एका मुलानं सांगितलं मला, पास्टर माझा बिझनेस आहे, तो बिझनेस बंद पडला, ती कंपनी पण बंद पडली आणि आता मला नोकरीची गरज आहे. माझी आर्थिक परिस्थिती खालावली, आता नोकरी पण गेली, बिझनेस पण बंद पडला. आता नवीन ठिकाणी जॉबसाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे, त्याच्यात बरेच दिवस जातील. प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. त्याला म्हणलं, ठीक आहे, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. 2 शब्दाची प्रार्थना त्याची. त्यांनी ती मेसेज वाचल्यावर मी देवाला फक्त ते मेसेज वाचल्यावर, प्रभू याचं मागणं मान्य कर, एवढे 2च शब्द. मी काय तिथं तासभर गुडघ्यावर, कारण ती माझी धार्मिकता होईल. मी 2 तास बसलो, मी उपवास केला, मग मी असं पालतं पडून, हे सगळे माझी धार्मिकता आहे. मी 2 मिनिटं फक्त तो मोबाईल बघतो, म्हणतो, प्रभू याचा विश्वास आहे, तुझं काम त्याच्या जीवनात घडव, आणि ओके दाबतो, सोडून देतो. आणि त्यानं सांगितलं, मी तुम्हाला मेसेज केला आणि त्याच्यानंतर मी निवांत बसलो. 3 महिन्याखाली कुठल्या तरी कंपनीमध्ये अर्ज केला होता, त्याचं कॉल लेटर मला आलं, मला जॉईनिंग लेटर आलं. का? हे नावातली ताकद आहे. शास्त्र सांगतं फक्त विश्वास कबूल करायचा, फक्त विश्वास. हालेलुया. हा माझा विश्वास आहे. इतकी सुंदर योजना देवानं मानवासाठी करून ठेवली. देवाचं सर्वोत्तम प्रेम त्या वधस्तंभावरती. इथं तुम्हाला कुठलंच कर्म करण्याची गरज नाही. आमेन. लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुमच्यासाठी प्रार्थना करतो तो काहीच महत्वाचा नाही. मी एवढी नाही प्रार्थना करत, तुम्ही मला लोकांना अपेक्षा, मी तिथं गुडघे टेकत असेल आणि खूप रडून रडून प्रार्थना करत असेल. बरेच लोक सांगतात, तुम्ही आमच्यासाठी खूप रडता. मी सांगतो, मी रडत नाही तुमच्यासाठी. मला माहितीये जे करायचं ते ख्रिस्ताने केलं. आता फक्त मला बटन दाबत बसायचे. मशीन चालू करा, बंद करा, चालू करा, बंद करा. येशूच्या नावानं नुसतं ते जे पाणी संपल्यावर ते बोर असतं की नाही, बटन दाबलं की पाणी भरतं. मग त्याला काय एकदाच खोदावं लागलं, बोर एकदाच मारावे लागले. आता फक्त बटन लावून लावून चालू बंद कर. एकदाच येशू क्रूसावर गेला, आता फक्त येशूचं नाव वापरायचंय. हीच देवाची सर्वोत्तम योजना क्रूसावरती आहे. आमेन. एकदाच करावं लागलं सगळं. पण फक्त विश्वास प्रगट करा, बस. कुणाचा नाश होऊ नये. योहान 10:10 मध्ये काय सांगितलं? वाचा बरं, योहान 10:10. हा, तुम्हाला माहिती आहे पण तरी वाचा. विश्वास किती महत्वाचा आहे. योहान 10:10. जो चोर येतो तो केवळ चोरी घात घात व नाश करावयास येतो. नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्त व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. तो म्हटलं, मी आलो तुमच्याकडं. देवाचा पुत्र क्रूसावरती गेला, पण तो म्हटलं, मी तुमच्याकडे आलो. कशासाठी? कोणीतरी तुमचा नाश करण्यासाठी टपलेला आहे. ऐका, ज्याचा क्रूसावरच्या येशूवरती विश्वास नाही, त्याचा नाश करण्यासाठी, घात करण्यासाठी, त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या मोलवान वस्तूंची चोरी करण्यासाठी एक जण टपलेला आहे. इकडे येशू आला आणि इकडे चोर पण आला. तुमचा येशूवर विश्वास कमी, चोरावर जास्त आहे, आणि तुम्ही चोराकडे लक्ष द्याल. पण एकदा तर झोप लागल का नाही? चोर झोपेची वाट बघतो.
आणि लक्षात ठेवा, हा चोर त्याला बरोबर माहिती तुमची साखर झोप केव्हा आहे, आणि चोर दिवसभर झोपतो आणि रात्रीचं जागरण करतो, है की नाही? आणि रात्रभर तुम्ही किती डोळ्यात तेल घालून जागला, एकदा बरोबर तुम्हाला झपके लागतील, तो येतो आणि चोर. आता झालं काय, चोरानं आपला डाव साधला, पण इकडे येशू काय म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. म्हणजे त्याचं संरक्षण कोण करणार आहे? येशू. मग मला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा ना. आमेन. मी जागत बसलो का जागत बसतो, कारण माझा त्याच्यावर विश्वास नाही. मग स्तोत्रामध्ये सांगितलं नाही, तुम्ही रात्री उशिरा झोपता, पहाटे लवकर उठता, पण हे सगळं तुमचं करणं व्यर्थ. तो आपल्या प्रियजना जे काय लागतं ते झोपेत म्हणजे तुम्ही झोपायला पाहिजे ना, विश्वास त्याच्यावरती ठेवायला पाहिजे ना. मग वदस इथं काय देवानं सांगितलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचा नाश होऊ नये, तर त्याचा त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. पण जो कुणाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं, वाचा बरोबर वचन योहान. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. कुणाचा नाश होणार नाही, जो कोणी त्याच्यावर विश्वास. साधा नियम आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. मग काही लोक म्हणतात, मग आमचं काय चुकलं, विश्वास ठेवला नाही हे चुकलं. आले प्रार्थना करायला, आमच्या बाळाला आरोग्य द्या, आणि काळा दोरा बांधून ठेवला. आमचं काय चुकलं, तुम्ही बांधला ना. मग तुम्हाला काय वाटतं, नाही हे नाही झालं तरी 2 तिकीट काढून ठेवायचे, ही नाही गाडी तरी ही गाडी. पण इथं काय सांगितलं, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. होणारच नाही ना नाश, ती खात्री पाहिजे ना, येशू आता माझ्याकडं आहे. मग तो म्हणतो, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार. विश्वास पाहिजे का नाही. आमेन. दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार. पण तुम्हाला सूर्य चंद्र तारे नक्षत्र तुमच्या हातामध्ये अंगठ्या आहेत, लाल पिवळी निळी हिरवी काळी सगळ्या अंगठ्या घालून बसला, आणि इकडे येऊन म्हणायचं नाही आमच्यासाठी प्रार्थना करा, धन प्राप्ती व्हावी. अंगठी काढा, अंगठी काढा. देवाची योजना क्रुसावर आहे. हे काय मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि चमत्कार घडला असं नाही, ती तुम्हाला ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा लागणार आहे. कोणी ज्ञानानं उन्हा असेल तर त्यानं माझ्याकडे यावं. ज्ञान पाहिजे तर ख्रिस्ताकडे या. बाकीचे कुठल्याच प्रकारे कोणी, मला आठवतं लहानपणी मोराचं पान, काय पीस ते बैठल्यावर खूप हुशार होतो, कधीच नाही झालं बरं का. उगाच ठेवायचं ते मोराचं पान, काही तर्क वितर्क चालत नाही. इकडं येशूवरती विश्वास ठेवायचा, निश्चिंत राहायचं, एकदम बेफिकीर. प्रार्थना करा, प्रभूवरती विश्वास ठेवा, आणि तो विश्वास तुम्हाला सर्वोत्तम जागेवरती नेतो. कारण देवाची हीच मोठी योजना आहे, याच्यापेक्षा दुसरी योजनाच नाही. चोर येतो चोरी, घात आणि नाश करण्यासाठी, तो येणार नाश करायला. पण तुम्हाला वाचवणार कोण? तुमचा विश्वास तुम्हाला वाचवणार. कोणता विश्वास? माझा देव माझ्या पक्षाचा आहे, जे कोराच्या पुत्रांचा विश्वास होता. याच तो पृथ्वी उलटी पालटी झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. हा तुमचा विश्वास असला. तुमचा विश्वास मेडिसिन नाही, तुमचा विश्वास डॉक्टर नाही, तुमचा विश्वास पोलीस खातं नाही, तुमचा विश्वास कोणता ताकदवान व्यक्ती नाही. तुमचा विश्वास फक्त येशूच असू द्या. ही क्रुसावरची योजना आहे. हे देवाचं सर्वोत्तम प्रेम आहे. फक्त तुम्ही त्या क्रुसाकडे पाहावं. एकदा तुम्ही क्रुसाकडे पाहिलं ना की आपोआप तुमच्यामध्ये विश्वासाची उत्पत्ती होती. ज्यांनी त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले, त्यांची मुख लज्जेने कधीच काळवंडले नाही. आज तुमच्याकडे जो विजय आहे तो क्रुसावरचा विजय आहे. हा तुमचा विजय नाही, हा क्रुसावरचा विजय आहे. आणि क्रुसावरचा विजय तुम्हाला काय सांगतो? हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. सैतान हारलेला आहे. अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे, अरे सैताना तुझी नांगी कुठे आहे, त्यानं ती क्रुसावरती ठेचून काढलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा विश्वास तुम्हाला त्या चोरापासून वाचवतो. तो तुमचं नुकसान होऊ देणार नाही. काय चोरणार आहे चोर? तो तुमचं आरोग्य चोर आहे, मानसिक शांती चोर आहे. हा चोर जो आहे ना तो फार चलाक चोर आहे. इतका चलाक आहे ना,
चलाकीने तुमच्याकडे येऊन चोरून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानं येशूला चोरण्याचा प्रयत्न केला. डोंगरावरती त्याला नेलं, त्याची शांती तोडायचा प्रयत्न. तुला भूक लागली ना, तुला भूक लागली ना, मग आता तू देवाचा पुत्र आहे असं वचनात लिहिलंय. धोंड्याला आज्ञा कर, भाकरी होतील. त्याची शांती भूक नाही त्या मिटवू शकली. ती एवढी भूक त्याला कुठल्या प्रकारे बेचैन करू शकले नाही. तो म्हटला, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं जगेल. त्याने त्या चोराला हरवलं. आपल्या मनाची शांती त्यानं चोरू दिली नाही प्रियानो. तो देवाचा पुत्र असताना त्यानं लढायचं कसं हे त्याला सांगितलं. कधी कधी तुमच्या समोर असेच प्रश्न येतील, पण क्रुसावरच्या ख्रिस्ताकडे पहा. तो आपल्या प्रियजना जे लागतं ते झोपेत पुरवतो. तरुण सिंहासही वाहन पडेल, त्याची उपासमार होईल, पण धार्मिकास कोणत्याच चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. ही क्रुसावर तुम्हाला सांगितलं जातं. सगळ्यात भारी गोष्टी तुमच्याकडे असणारे फक्त क्रुसाकडे पहा, तो जीवनाचा स्रोत तुम्हाला सापडेल. आता कसा सैतान चोरी करणार. सैतानाला कळलं, यांना सगळं कळलेलं आहे. सैतानाला यांना बरकतीचं कळलं, यांना आरोग्याचं कळलं. तो येतो तुम्हाला रोगाची भीती दाखवतो. इकडं तुम्ही वचन घेऊन येता, त्यास बसलेल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य मिळालं. सैतान म्हटलं, आता याच्याकडे मी रोग नेऊ शकत नाही. हो, रोग येऊन तुमच्या दारात दस्तक देईल, पण येशूचं नाव तुम्हाला त्यातनं सुटका देईल. मला एक छोट्या मुलाचं त्याच्या आईने मला पाठवलं. त्याचं साहेब त्याच्यासाठी प्रार्थना करा. 6 वर्षाचा पोरगा काहीतरी, त्याची 400 शुगर होती. 6 वर्षाचा पोरगा, शुगर 400 झाली. माझं बाळ त्या शुगरमुळं त्याची असणारी हेळसांड मला पाहवत नाही. बरेच दिवस तो पोरगा जे त्याची तडफड आहे, बाळक साहेब पाऊशी वाटत नाही. कृपा करून तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही बऱ्याच साक्षी ऐकल्या. प्रभू तुमची प्रार्थना ऐकतो आणि बरं करतो. तिथे प्रार्थना केली, देवा या लेकराला नॉर्मल कर. त्याच्यानंतर त्याच्या आईनं त्याचा स्क्रीनशॉट पाठवून सांगितलं 102 शुगर झाली, प्रभूनं नॉर्मल केली. का? या क्रुसावरती सुटका आहे प्रिया, या क्रुसावरती सुटका आहे. अशी सुटका तुम्हाला जगात कुठं सापडणार नाही. फक्त विश्वास त्याच्यावर. तो येणार आहे तुमचं आरोग्य काढून घेण्यासाठी, तो येणार आहे तुम्हाला बेचैन करण्यासाठी, तो येणार आहे तुमची लेकरं चोरण्यासाठी, तुमचा आनंद तो चोरून घेण्यासाठी, तुमचं आरोग्य चोरून घेण्यासाठी. पण इकडं म्हटलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका, क्रुसावरती विश्वास ठेवा. आता त्याच्या पुढे काय लिहिलं 17 वचनामध्ये, वर्तमान 3 अध्याय 17 वचन. देवानं आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे, जगाचं तारण व्हावं म्हणून पाठवलं. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. हा, किती सोपं आहे, किती सुंदर योजना आहे. क्रुसावरचं सर्वोत्तम प्रेम काय? 3रा मुद्दा, पुत्रावर विश्वास, न्यायनिवाडा टळला. जजमेंट होणारच नाही, न्यायनिवाडा होणारच नाही. कसला न्यायनिवाडा? तू पापी आहेस, तुला दंड द्यावाच लागणार आहे. शास्त्र सांगतं प्रत्येक पापी व्यक्तीला दंड आहे, कुठलं का पाप असे ना. लहानातलं लहान पाप, ज्या दिवशी तुम्ही पाप करता त्या दिवशी दंड ठरलेलाच आहे. पापाची वर्गवारी नाही. शब्दात मोडला तरी पाप, आई वडिलांना उलट बोललं तरी पाप, कोणाचे पैसे चोरले तरी पाप, कोणा स्त्रीविषयी वाईट विचार आला तरी पाप. सगळं पाप साठत गेलं आणि पाप साठत गेल्यावर आता एकेका पापासाठी तुम्हाला दंड असणार आहे. दंड असणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी. 10 आज्ञामधली एकही आज्ञा आणि तुम्ही त्याच्यापासून स्वतःचा बचाव करू शकणारच नाही, कोणीच नाही वाचणार. 10 आज्ञा दिल्या आणि 10 आज्ञा येशूने रद्द पण नाही केल्या. एक तरुण येशूकडे आला आणि त्याने विचारलं, स्वर्ग राज्यात जायला पाहिजे तर मी काय केलं पाहिजे? त्याने पुन्हा सांगितलं, जाऊन 10 आज्ञा पाळ. तो म्हटलं, मी लहानपणापासून पाळत आलेले, अजून काय करू? म्हणजे त्यानं 10 आज्ञा कॅन्सल केल्या नाहीत. असं काही तुम्ही बचाव नाही करू शकणार की नाही आता जुना करार रद्द झाला, 10 आज्ञा गेल्या, आता सगळं काही संपलं. तो म्हटलं, मी रद्द करण्यासाठी नाही, पूर्ण करण्यासाठी. प्रत्येक पापाबद्दल दंड आहे. मग आता सुटका मिळणार तरी कशी? सुटका मिळण्यासाठी मी काय केलं? मग आता माझं जजमेंट होणार, माझा न्याय होणार. ऐका, आतापर्यंत मी माझ्या आईवडिलांना बोललो, त्याचा न्याय होणार आहे. आतापर्यंत मी कुणाचे पैसे घेतले, त्याचा न्याय होणार आहे.
मी कुणाचा बैल घेतला त्याचा न्याय होणार आहे, मी शब्दात मोडला त्याचा न्याय होणार आहे. आता न्यायाची बाजू तर मोठी झालेली आहे. मग आता देवानं न्याय करायचं ठरवलं तर आता जजमेंट माझं होणार आहे. मग प्रभूनं ऑप्शन ठेवलं, तुमचा न्याय निवाडा होऊ नये याच्यासाठी एवढी सगळी तुमची पाप आहेत, कोणाकोणाची फसवणूक केलेली आहे, किती तोंडातनं वाईट शब्द निघालेले आहेत, किती शब्दातनं मोडलेला आहे, किती गोष्टी तू चुकवलेल्या आहे, सगळ्याचं एका बाजूला मोठी लिस्ट आहे. आणि तो म्हटला याच्याबद्दल आता मला तुला दंड द्यायचा आहे. तिकडं त्यानं ऑप्शन ठेवलं, याच्यातनं सुटायचं, येशूवरती विश्वास ठेव, आमेन. हालेलुया. फक्त येशूवरती. आता किंमत तर काय झालं माहिती का, या सगळ्याला माफ करण्यासाठी, सगळे गुन्हे माफ व्हायला पाहिजे तर त्याच्याबद्दलचा दंड कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. मग येशू म्हटला यांच्या सगळ्या गुन्ह्याचा दंड मी घेतो. ऐका, या सगळ्या गुन्ह्याचा दंड. मग तो म्हटला ठीक आहे, मी तुला सगळ्या या, आता मी व्यक्तिशः तुमचं नाही माहिती, माझं सगळं पाप आहे, एवढं सगळं